आज पाहूया खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडीची रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर काय करायचे मंडळी, आळूची जी पानं आहेत ना ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत आणि ज्या अशा जाडसर शिरा असतात ना त्या आळूच्या, तर त्या अशा कापून घ्यायच्या आहेत। तरी ते स्वच्छ अशी मी आळूची पानं धुवून घेतलेली आहेत। तरी ते वाटण्यासाठी साहित्यसुद्धा घेतलेलं आहे। साहित्यामध्ये आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे खूप सारी। आणि हे जे वाटण आहे ते आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर इथे पातेल्यामध्ये 2 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि आता आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये ॲड केलेलं आहे। यानंतर यामध्ये टाकूया चिंचेचे पाणी, तसेच हळद पावडर टाकलेली आहे आणि जिरे पूड टाकलेले आहे। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि खूप सारी तीळ। मिश्रणामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊया। तर अगदी दाटसरही नाही आहे आणि अगदी खूप पातळही नाही आहे, असं जे मिश्रण आहे ते आपल्याला तयार करायचं आहे। हे जे मिश्रण आहे ते अळूच्या पानाला खूप छान असं लागलं पाहिजे। तर अशा प्रकारचं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी दाटसरही नाही आहे आणि पातळही नाही आहे, असं हे बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे। अगदी यामध्ये किंचितभर पाणी वाढवलेलं आहे, मला थोडंसं खूपच दाटसर वाटत होतं यासाठी। आता आळूची पानं घेतलेले आहेत आणि ह्याला जे मिश्रण आहे ते आपण अशा प्रकारे लावून घेऊया। सगळीकडे असं फुल पानाला लावून घ्यायचं आहे। त्यावरती अजून एक पान ठेवायचं आहे। तुम्हाला जेवढे आळूचे पाने यावरती ठेवता येईल तेवढं तुम्ही यावरती ठेवू शकता। तर हे जे आळूचे पानं होते ना मंडळी, तर एक छोटं पान होतं, एक मोठं पान होतं, त्यामुळे ह्याची आळूची वडी जी आहे ती व्यवस्थित रोल नाही करता आली। पण जेवढं माझ्या पद्धतीने जमलेलं आहे तेवढं इथे मी केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर सगळीकडे असं पीठ लावून घेतलेलं आहे फुल्ला असं। अगदी 5 पानाचा वापर इथे मी केलेला आहे। लावून झाल्यानंतर इथे जे साईडचे आळूची पानं असतात ना ते असे फोल्ड करून घ्यायचे। त्याला परत बेसनचं पीठ लावूया आपण। अगदी असं फोल्ड करत जाऊया। तर या आळूवडीमध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे मी इथे तिखटचा वापर केलेला नाही आहे। जर तुम्हाला हिरवी मिरची कमी टाकायची असेल तर तिखटचा सुद्धा वापर करू शकता। तर एक एक करून सर्व ज्या आळूवड्या आहेत त्या मी बनवून घेतलेल्या आहेत। आणि काय करायचं आहे आता, तर चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया आणि बनवलेल्या सर्व आळूवड्या यामध्ये आपण ठेवून देऊया। हे आळूवडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे आळूवडी बनवता ते सुद्धा मला सांगा। एकीकडे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी आणि पाणी हलकंसं गरम झालं की ही आळूवडी जी आहे ना ते आपण यामध्ये ठेवून टाकणार आहोत। तर पातेलं काळं होऊ नये म्हणून यामध्ये मी थोडीशी चिंचेचे बाईट टाकलेलं आहे। तर यावरती आता आपण झाकण ठेवूया। अगदी 15 ते 20 मिनिट ही आळूवडी आपण वाफवून घेऊया। आफ्टर 15 ते 20 मिनिटानंतर काढून बघूया, चेक करून पाहूया। खूपच मस्त आळूवडी वाफलेली आहे, छान अशी शिजली गेलेली आहे। आतलं बेसन वगैरे चेक करून पाहिलं। यानंतर आळूवडी ही पूर्णपणे गार करायची आणि मगच कापायची। आता इथे आळूवडी आपण कापून घेऊया। तर अगदी गोलाकार आकारामध्ये आपण ही आळूवडी कापून घ्यायची आहे। तर इथे जे आळूचं पान घेतलेलं होतं ना मंडळी, ते एकदम छोटंही नाही आणि एकदम मोठंही नाही, एक पान छोटं तर एक पान मोठं अशी आळूची पानं होते। त्यामुळे इथे काय परफेक्ट असा शेप आलेला नाही आहे गोलाकार, पण जेवढा होईल तेवढा गोलाकार आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालं की ह्या ज्या आळूच्या वड्या आहेत त्या डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर मस्त जसा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे।
तर अळूवडीचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे. अगदी मस्त अशी डीप फ्राय झालेली आहे. तर झाली ना मंडळी तयार अशी खमंग आणि कुरकुरीत अळूवडी. आता ही जी अळूवडी आहे ना ती काढून घेऊया. आणि ही अळूवडीची रेसिपी मला जमली की नाही नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.